जलसंधारण दिनानिमित्त नांदेडमध्ये वॉक फॉर वॉटर महावॉकथॉन उत्साहामध्ये संपन्न। याबाबत सविस्तर बातमी अशी की माती व जलसंवर्धनाचे महत्त्व जनमानसामध्ये रुजवण्यासोबतच जलसंधारणाच्या विविध उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने जलसंधारण दिनानिमित्त नांदेड या ठिकाणी दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी 3 किलोमीटर अंतराची वॉक फॉर वॉटर महावॉकथॉन उत्साहामध्ये पार पडली। सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर सेक्युअर टुमारो हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, नागरिक, स्वयंसेवी संस्था, क्रीडाप्रेमी तसेच जलसंधारण प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन मैदान या ठिकाणी सकाळी 7 वाजता महावॉकथॉनला सुरुवात झाली। यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, आमदार श्रीजया चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून महावॉकथॉनचा शुभारंभ करण्यात आला। सकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये 3 किलोमीटरची वॉक फॉर वॉटर पूर्ण करण्यात आली। या उपक्रमादरम्यान पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा तसेच माती वाचवा, पाणी वाचवा, सुरक्षित भविष्य घडवा अशा घोषणांमधून जलसंधारणाचा संदेश देण्यात आला। सांगता समारंभामध्ये सहभागी व विजेत्यांचा गौरव करून प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। विविध यंत्रणांच्या सहभागीसाठी ॲडव्होकेट विष्णू गोडबोले यांच्या पुढाकारातून महावॉकथॉनमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय यंत्रणांचा सहभाग वाढविण्यासाठी राम मनोहर लोहिया प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट विष्णू गोडबोले यांनी विशेष पुढाकार घेतला। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी अनिल कांबळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी नांदेड शहरातील महाविद्यालय, ITI, तंत्रनिकेतन, क्रीडा विभाग, प्रशासकीय यंत्रणा तसेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विविध अकॅडमींशी प्रत्यक्ष संपर्क साधला। विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी ॲडव्होकेट विष्णू गोडबोले यांनी संबंधित संस्थांना भेटी देऊन जनजागृती केली। याशिवाय राम मनोहर लोहिया कला पथकाच्या माध्यमातून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या गीताची रचना व सादरीकरणाचे नियोजन करण्यात आले होते। सामाजिक बांधिलकीतून जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेल्या या प्रयत्नांचे उपस्थितांनी कौतुक केले। मृद व जलसंधारण विभाग नांदेड यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या महावॉकथॉनमुळे जलसंधारण हा केवळ शासनाचा विषय नसून त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक असल्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला। माती आणि पाण्याचे संवर्धन करूनच भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित जलसाठा निर्माण करता येईल असा निर्धार या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला। आपल्याला माहिती आहे की जे पाण्याचं महत्व आहे, पाणी अडवणं, पाणी जिरवणं, पाणी गतीनं वापरणं याची जनजागृती सर्व मुलांपर्यंत गेली पाहिजे, सर्व समाजापर्यंत पोहोचली पाहिजे। त्यामुळेच आपण हा कार्यक्रम आयोजित करतो। आज जो आहे आपण वॉकथॉन आयोजित केला होता। हजारो विद्यार्थी, स्वयंसेवक, अनेक कॉलेजेस याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि मला असं वाटतं की अशा कार्यक्रमामध्ये खरंच आपल्याला स्मरण होत असतं की आपण चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे किंवा आपल्या शेतामध्ये जलकार्यक्रम प्रकल्प केले पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे अतिरिक्त पाणी पडतं तर मुळे जमिनीतल्या आपली पाण्याची पातळी वाढत आणि भविष्यामध्ये जे काही होऊ शकणारं जे काही पाणी संकट आहे ते पडेल। त्यामुळे सर्व विभाग याच्यामध्ये एकत्रित आले होते आणि आपण यावर्षी जे काम केलेलं आहे जलसंधारणामध्ये जवळजवळ आपण 341 किलोमीटर नाल्याचे खोलीकरण केलेलं आहे, 43 लाख किलोमीटर गाळ काढलेलं आहे आणि आपण पॉलिटेक्निक ग्राउंडला सर्व फोटो त्याचे लावले होते। जे आपण वेगवेगळे पाण्याचे स्ट्रक्चर्स आहेत, खोलीकरण आहे, सिमेंट नाला बांध आहे, कॅबिन बंधारे आहे किंवा नाला खोलीकरण आहे, प्रदर्शन केलं, ते सगळे फोटोंचं प्रदर्शन आपण त्या ठिकाणी केलं होतं, जेणेकरून त्या नवीन तरुणांना समजेल की या प्रकारचे पाण्याचे संधारणाचे काम केले जातात। मला वाटतं की निश्चितपणे या ऑकेजनमुळे एक विशिष्ट तरुणांच्या मनामध्ये पाण्याचे संवर्धन होतं। आपण जे नाले खोलीकरण केले ते दुसरा बांबू लागवड आपण करतो। याचा उद्देश आहे की जे बेल्स आहेत ते स्टॅबिलाइज आहेत, कारण का ते खोलीकरणानंतर माती परत खाली येते, ते त्यामध्ये परत अवरोधणार पाण्याला तयार होते।
त्यामुळे ते तर एक कर्तव्य आहे की ते बस स्टॅबिलाईज होती की माझी खरं पडणार नाही. दुसरी गोष्ट बांबू चांगलं एक फूड फ्युएल अँड फॉडर आपण असं ज्याला म्हणतो. तर असं एक पीक आहे. त्याला एक कॅरियर म्हणून पण काम करतं, वाईल्ड लाईफच्या ज्याला कटरव येतं बचाव म्हणून काम करतं आणि त्याचे खूप चांगले उपयोग आहे. त्यामुळे बांबू लागवड इतकं आपण चॉईस केलेली आहे. आणि तिथल्या मराठवाड्याच्या पर्यावरणाला स्वत होणारं जे पिंडासारखे असतील किंवा स्ट्रिक्चर सारख्या व्हरायटी आपण या ठिकाणी करतो त्याचं काम पण आपलं चालू आहे. यामध्ये आपण सांगितलं की याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, व्याख्यान आहेत, या पाण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांचं प्रदर्शन आहे, त्यासोबत वृक्षारोपणाचे कार्यक्रम खूप ठिकाणी घेतले जातात आणि प्लांटेशन जे आपण विविध लागवड जे आहे नारळशीच्या नाल्याच्या दोन्ही बाजूने त्याचे अनेक उपक्रम याच्यामध्ये घेतले जातात. मी विष्णू गोडबोले मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून एनजीओ प्रतिनिधी म्हणून माझ्यावरची जी जिम्मेदारी दिली होती नियोजन करण्याची, ती जिम्मेदारी मी पार पाडत असताना विशेष म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे तंत्रनिकेतन महाविद्यालय, माझ्यासोबत हे जे प्राध्यापक आहेत आणि मुख्याध्यापक आहेत, प्रिन्सिपल, या सर्वांनी अत्यंत महत्वाची भूमिका घेऊन या ठिकाणी पहिल्यांदा मैदान दिलेलं आहे आणि या ठिकाणचे 1000 विद्यार्थी केवळ आणि केवळ तंत्रनिकेतन महाविद्यालय या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि एनजीओ म्हणून जी सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी मला कुठलाही 1 रुपया न घेता जी सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा करण्याचं काम असतं ते मी प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडलेलं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये माझा एक मोठा संपर्क असल्यामुळं नांदेड जिल्ह्यातले जेवढे कॉलेज आहेत, महाविद्यालय आहेत, या सर्व महाविद्यालयामध्ये मी स्वतः जातीने जाऊन, मी महाराष्ट्राचा मास्टर ट्रेनर असल्यामुळं माझी प्रत्येक यंत्रणेमध्ये ओळख आहे आणि त्या ओळखीचं बेनिफिट म्हणून मी आजच्या या जलदूत कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांना, स्टुडंटना बोलावलेलं आहे आणि जवळपास 5 ते 5.5 हजार विद्यार्थी या ठिकाणी होते. आणि या विद्यार्थ्यांना एकच संदेश आहे की हे पाण्याच्या संदर्भामध्ये जे शेतीचं आधुनिकीकरण करत असताना पाणी हे महत्वाचं आहे आणि पाण्याचं स्टोरेज कसं करायला पाहिजे त्या अनुषंगाने या ठिकाणी या रॅलीची प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले मृद व जलसंधारण मंत्री संजयजी राठोड साहेब आणि नांदेडचे जिल्हाधिकारी महोदय आणि मृद व जलसंधारण विभागाचे आदरणीय कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनातून मी या नांदेड जिल्ह्यामध्ये 15 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत मी माझी सर्व टीम घेऊन या ठिकाणी काम केलं. विशेष म्हणजे या ठिकाणी कलापथक होतं, ते कलापथक मी रात्री 3 वाजेपर्यंत त्यांची ट्रेनिंग घेतली आणि गाणे असे बसवले की पाण्यावरती गाणे बसवले जेणेकरून कुठलीही चूक होणार नाही. ती सर्व जिम्मेदारी माझ्यावरती होती. सन्माननीय कांबळे साहेबांनी आणि जिल्हाधिकारी महोदय यांनी कळत न कळत दिलेली असल्यामुळे ती मी पार पाडलेली आहे. यामध्ये एनजीओ म्हणून मला कुठलाही पैसा घेतलेला आहे. मी महाराष्ट्राचा व्यसनमुक्ती प्रणेता आहे, कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे आणि म्हणून चळवळ म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून शेतकऱ्यांचं काही देणं लागतं, समाजाचं काही देणं लागतं, या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी काम केलेलं आहे. यामध्ये मला सर्वांनी सहकार्य दिलं त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं सुद्धा मी आभार मानतो. आणि या माध्यमातून ही जी चालण्याचे संदेश का दिलेला आहे की लोकांना कळावं, जसं आपण प्राथमिक उपचार म्हणतो तो प्राथमिक उपचार या ठिकाणी या चालण्याच्या संदेशाच्या माध्यमातून दिलेला आहे. कारण पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे म्हणून गावकऱ्यांनी कमी पाण्यामध्ये शेती कशी केली पाहिजे, बंधारे कसे बांधकाम केले पाहिजे, वृक्ष लागवड का केली पाहिजे, या सर्व गोष्टींचा उपयोग आम्ही आता नंतर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जनजागृती म्हणून करणारच आहोत. आज जो महाराष्ट्र शासनातर्फे 15 ऑगस्टपासून जल साक्षरता दिन चालू झाला होता, त्या दिनाची आज सांगता झालेली आहे. या ठिकाणी सर्व स्तरातले नागरिक, शाळेतले विद्यार्थी, कॉलेजमधले विद्यार्थी तसेच सर्व मान्यवर उपस्थित झाले होते. त्याबद्दल आणि त्यांनी सर्वांना पाणी वाचवा, पाणी जिरवा या संदेश दिलेला आहे. तो सर्वांनी हे करावा आणि यामधनं आम्ही लकी ड्रॉ काढून काही जलदूत निवडलेले आहेत ते आणि बाकीचे सर्वजण हिरिरीने भाग घेऊन यापुढे पाणी संरक्षणासाठी काम करतील. किती जणांची नोंदणी झाली? नोंदणी आपली जवळपास 12,161 लोकांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. उपस्थित किती होते सर? उपस्थित जवळपास 2,500 ते 3,000 असतील असं एक अंदाज आहे. आज जे आहे ते आपण ह्याचे जे पॉलिटेक्निक ग्राउंड पासून महात्मा फुले चौकापासून आपण परत इथं आलो आहोत. जवळपास 3 किलोमीटरचा राऊंड झालेला आहे आणि या ठिकाणी आपण यावेळेस माननीय आमदार श्री जयाताई चव्हाण मॅडम होत्या, नंतर माननीय कुलगुरू सर होते, नंतर आणखी कलेक्टर सर होते, SP साहेब होते, माननीय CO साहेब होते जिल्हा परिषद आणि माननीय CO सर मनपा, तसेच महापौर मॅडम पण उपस्थित होत्या, तसेच आमचे अधीक्षक अभियंता पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचा सर्व HOD ग्रुप तसेच आमचे सर्व रॅलीच्या निमित्तानं संदेश काय देणार आहात? रॅलीच्या निमित्तानं हाच की पाणी अडवा, पाणी जिरवा आणि जल संवर्धन करा